आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ। श्रीमंत मुदोजीराजे आणि मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याची ओळख मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून जाणून आहे। श्रीमंत मालोजीराजे यांचे व्यक्तिमत्व खूप मोठं होतं। त्याचबरोबर महर्षी कर्वे, डॉक्टर राधाकृष्ण, भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा संबंध खूप जवळून आला। श्रीमंत मालोजीराजे यांनी 1916-17 या वर्षांमध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करून त्याचवेळी बँकाचं लक्ष्मी बँकेची स्थापना केली। त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठं काम उभा केलं आणि सहकार क्षेत्राला चालना दिली। ते खऱ्या अर्थाने महापुरुष होते। त्यांना आपण महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राचे प्रणेते म्हणतो, मात्र ते केवळ महाराष्ट्र राज्याचे प्रणेते नव्हते, तर देशाच्या सहकार क्षेत्राचे प्रणेते होते, असे गौरवोद्गार केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी काढलं। यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बुलढाणा कोऑपरेटिव्ह बँकेचे सर्वेसर्वा चांडक साहेब, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महानंदा दूधचे डी.के. अण्णा पवार, प्राचार्य विश्वासराव देशमुख, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, नितीन काका गांधी, मालोजीराजे बँकेचे संचालक मोहनराव खलाटे, भानुदास सरग, मोहनराव निंबाळकर, चंद्रकांत रणवरे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी बोलताना पुढे माहूरकर म्हणाले की माझा सन्मान माझ्या मूळ भूमीत झाला याचं खूप मोठं मोल असून त्याचा आनंद हा वेगळाच असल्याचे सांगून ते म्हणतात, आज श्रीमंत मालोजीराजे यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार हा खूप मोठा असून श्रीमंत मालोजीराजे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये मालोजीराजे यांनी सहकाराची जी चळवळ चालू केली त्याला तोड नाही। त्यानंतर संस्थाने विलीन झाल्यानंतर ते सर्वसामान्य माणूस म्हणून जगले। या गोष्टीमुळे मी खूप प्रभावित झालो। त्या काळामध्ये श्रीमंत मालोजीराजे यांनी जी काही कामे केली यामध्ये प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे काम खूप मोठे होते। जवळपास 130 वर्षापूर्वीची ही मुदोजी हायस्कूल भव्य दिव्य बांधलेली इमारत पाहून त्यांच्या कार्याची प्रचिती येते। खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे श्रीमंत मालोजीराजे यांनी चालविला असल्याचं सांगून ते म्हणाले की आजच्या समाजाचे प्रत्येक थोर पुरुषाचे स्थान आपल्या मनामध्ये ठेवणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा खूप मोठा होता। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हयातीत राजे होते, मात्र त्यांच्या स्वर्गवास झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने सम्राट झाले। त्यांच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता, प्रजा वात्सल्य सम्राट म्हणून त्यांची ख्याती होती, असे शेवटी उदय माहूरकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले। आमदार माननीय दीपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवांगी राजे नाईक निंबाळकर, माझे मोठे भाऊ बाबूसाहेब माहूरकर, श्री बालासाहेब शिंदे, श्री धनंजय पवार, आणखी व्यासपीठावर बसलेले श्री चांडकजी आणि आणखीन व्यासपीठवरती बसलेले महानुभाव। जर एक माणसाचा सन्मान त्याची मूळ भूमीमध्ये झाला तर त्याचा मोल वजन वेगळा असतो। माझ्या पूर्वजांनी ही भूमी 1784 मध्ये सोडली। माझे मूळ पूर्वज भिकाजीराव माहूरकर पाणीपतवरती गेले होते, भाऊसाहेब बरोबर होते, जखमी झाले, परत आले। आणखी त्यांचे 3 चिरंजीव सुलतानराव माहूरकर, संताजीराव माहूरकर, आणखी फकीरजीराव माहूरकर हे तिघं महाजी शिंदे बरोबर 1784 मध्ये उत्तर भारताला गेले। प्रत्येक लढाई त्याच्यानंतरची जी ग्वाल्हेर घराण्याने लढली त्याच्यामध्ये ते होते, आणखी नंतर उत्तर भारतामध्येच राहून गेले, ग्वाल्हेरला स्थायी झाले। नंतर 1950 नंतर आम्ही लोक बडोद्याला आलो। माझे आजी बडोद्याचे होते, जनरल नानासाहेब शिंदे होते, खूप मोठे राजदूत होते सयाजीराव गायकवाडांचे, तर त्यांच्यामुळे आम्ही ग्वाल्हेर सोडून येऊन गेलो बडोद्याला 1950 नंतर। मी जसं म्हणालो की माणसाचा सन्मान त्याची मूळ भूमीमध्ये झाला तर त्याचा मोल वेगळा असतो, त्याचा वजन वेगळा असतो।
आणि तो पुरस्कार श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर त्यांच्या नावाची असला तर त्याचा एक वेगळाच मोल आहे. मी इतिहासाचा स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे. आणखीन श्रीमंत मुजोजीराजे नाईक निंबाळकर आणखी मालोजीराजे नाईक निंबाळकर ही दोघांची गोष्टी मला लहानपणापासून माहिती आहे. म्हणजे त्यांनी 10 वर्षात होतो तेव्हा पण त्यांचं नाव मी ऐकलेलं होतं. एक वस्तू अत्यंत गरजेची आहे, जे आपले महापुरुष झाले त्यांचं खरं स्थान काय त्याची कल्पना आपल्याला हवी. श्रीमंत मालोजीराजेला आपण म्हणतो सहकारी क्षेत्राचे पणेते महाराष्ट्राचे. पण जो अध्ययन मी केलं मला असं वाटतंय की ही वॉज द इनिशिएटर ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन द एंटायर कंट्री. म्हणजे आपण गोष्ट करता की ते सहकारी क्षेत्राचे प्रणेते होते महाराष्ट्राचे. मी म्हणतो ते देशाचे सहकारी क्षेत्राचे प्रणेते होते, कारण त्यांनी 1916-17 मध्ये सहकारी क्षेत्राचं काम सुरू केलं. नंतर फलटण बँक केली, लक्ष्मी बँक केली. आणखीन त्यांचं व्यक्तित्व, मी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक, मी देशमुख साहेबांना सांगितलं की मला जरा मटेरियल पाठवा. तर त्यांचं सगळं मटेरियल त्यांनी इंग्लिशमध्ये पाठवलं, मला माझी मराठी इतकी चांगली नाही. तर मला वाटलं की किती मोठे व्यक्ती होते ते. देशाचे मोठे मोठे लोक त्यांचा सन्मान करायचे. महर्षी कर्वे, डॉक्टर राधाकृष्णन, भारतरत्न सर विश्वेश्वरैया, सगळ्यात मोठे इतिहासकार यदुनाथ सरकार, हे इतके मोठे मोठे लोक त्यांचा सन्मान करायचे. तर स्थान त्याला मिळालं आहे, पण एक दृष्टी वेगळी आहे. ही इज इनिशिएटर ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट at the national level. I don't think in 1917-18 there was anybody who thought about cooperative movement across the country. I think he was the first person. नंतर जे वाचलं मी त्यांच्याबद्दल, जे मी म्हणजे प्रभावित झालो, ती जेव्हा राज्य संपले तर ज्या प्रकारे त्यांनी सहज भावाने त्यांनी नवीन रोल त्यांचं एक्सेप्ट केलं. म्हणजे राजावरून ते सामान्य नागरिक झाले. तर ती त्यांनी स्वीकृती केली. ती पण एक खूप मला म्हणजे त्यांनी खूप मला प्रभावित केलं. का आधी तुझं जीवन होतं, खूप चांगले शिकारी होते. शिकारीची गोष्ट पण ती मी वाचली, मी प्रभावित झालो. माझे दोन्ही आजोबा खूप चांगले शिकारी होते, तर मला खूप शिकाराचा खूप मला एक इंटरेस्ट आहे. तर तो जीवन सोडून नवीन एक त्यांनी जे एक सहज भावने स्वीकारलं सगळं, ती एक खूप मोठी गोष्ट आहे. श्रीमंत शिवाजीराजेंनी त्यांचं काम वाढवलं पुढे. आणखी ही मुदोजी हायस्कूल बघून असं वाटतंय की ही फॅमिली किती दूरदर्शी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचं त्यांचं रिलेशन, दीपाबाई नाईक निंबाळ, दीपाबाई भोसले, सईबाई साहेब, ते सगळं माहिती आहे सगळ्यांना. पण तो वारसा शिवाजींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा ते पुढे घेऊन गेले. तुम्ही हायस्कूल बघा किती छान आहे. म्हणजे 130 वर्ष झाले हाईस्कूल ला. ही मोठी गोष्ट आहे. अब बंधु भगिनी, मैं हिंदी में कुछ बात करूंगा. मराठी बोलने का मेरा पहला प्रयास है जीवन के अंदर. जैसे मैंने कहा कि हर एक महापुरुष का सही स्थान जानना बहुत जरूरी होता है जीवन के अंदर, समाज के लिए. अगर हमें मालूम ही नहीं उनका स्थान क्या है तो हम उनसे प्रेरणा लेने में संपूर्ण रूप से सफल नहीं होते. छत्रपति शिवाजी महाराज पे एक नया नैरेटिव मैंने डेवलप किया है. मैं आपके सामने मेरे विचार रखना चाहूंगा. देखिए, हम छत्रपति शिवाजी महाराज को कहते हैं कि वो राजा थे.
जब उन्होंने उनका स्वर्गवास हुआ, जब दुनिया छोड़ी उन्होंने 1680 में, तो वो सम्राट थे, राजा नहीं थे। जब राज्य अभिषेक हुआ उस टाइम पे वो राजा थे, लेकिन बाद में जो दक्षिण दिग्विजय का पूरा प्रकरण हुआ और उन्होंने झिंझी के आगे 40 किलोमीटर आगे जाके तक पूरा एरिया काबिज किया, तो जब उनका स्वर्गवास हुआ उस टाइम पे उनके राज्य की लंबाई जो थी वो 1600 किलोमीटर की थी। उसका आरंभ होता था दक्षिण गुजरात से, वलसाड प्रांत से, महाराष्ट्र से निकलती थी, कर्नाटक, तेलंगाना, आंध्रा और फिर मद्रास के आगे जाके, चेन्नई के आगे जाके 160 किलोमीटर पे उसका 200 किलोमीटर पे उसका अंत होता था, जिंजे के बाद 40 किलोमीटर। अब आप सोचिए कि हमारे इतिहासकारों ने जो ये आक्रमण करा है काबुल से, घूर से, उनको एक तरीके से हीरो बना के रखा हुआ है, ये कहते हुए कि उनमें कितना पुरुषार्थ था। लेकिन आपको याद रहे, काबुल जैसे अहमद शाह अब्दाली आया, कई आक्रमण करा है, काबुल का जो अंतर है दिल्ली से वो 1350 किलोमीटर है, छत्रपति शिवाजी महाराज के राज्य की लंबाई से कम। मोहम्मद घोरी घूर से आया, घूर भी एक जगह है अफगानिस्तान में, घूर का जो अंतर है दिल्ली से वो 1525 किलोमीटर है, छत्रपति शिवाजी महाराज की जो राज्य की लंबाई है उससे कम। इसके लिए मैं कहता हूं कि छत्रपति शिवाजी महाराज का जो स्वर्गवास हुआ वो सम्राट थे, राजा नहीं थे। दूसरा, वो एक व्यक्ति को हम सम्राट कहते हैं तो उसमें पहली आवश्यकता है वो उसका राज्य का विस्तार। राज्य का विस्तार छत्रपति शिवाजी महाराज का हमको सम्राट कह सके इतना बड़ा था, लेकिन साथ एक्स्ट्रा स्मार्ट घर बनवण्यासाठी विश्वसनीय एकच स्मार्ट नाव चैतन्य विहार, जिथे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र कंपाऊंड असून मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रन प्ले पार्क, सांडपाण्याची सोय म्हणून ड्रेनेजची खास सुविधा, कार्यक्रमासाठी फंक्शन हॉल, ध्यानधारणेसाठी मेडिटेशन टेरेस, सुरक्षितता म्हणून वॉचमन केबिन बॉक्स, क्रिकेट क्लब हाऊस, गजिबो गार्डन आणि ग्राउंड देखील आहे। पिण्याचे तसेच वापरण्यायोग्य असे 1.5 लाख लिटर कॉमन पाण्याची टाकीही या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। व्यायामासाठी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाईट आणि विजेची खास सोय देखील करण्यात आलेली आहे। याशिवाय वॉकवे आणि प्रत्येक प्लॉटला नेम प्लेट। हे सारं फक्त फलटणमधील चैतन्य विहार येथेच आहे। अधिक माहितीसाठी आमचा संपर्क क्रमांक 77 7000 68 70 तसेच 77 7000 68 71। आमच्या नवीन